पाहुयात पुढची बातमी। बच्चू कडूंनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली। निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल त्यामुळे सर्व गोंधळ सुरू आहे अशी शंकाही बच्चू कडूंनी उपस्थित केली। आपण आपलं मत कुणाला दिलं हे माहीत होत नसल्यानं बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला। दरम्यान ईव्हीएमचा घोळ या निवडणुकीमध्ये नसला पाहिजे असंही ते म्हणाले। तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रहार देखील आपली तयारी सुरू केलेली आहे। प्रहारनं यावेळी बोलताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला। म्हणजे इमानदारीचं होत राहते कुठं तुम्ही साधं निवडणूक आयोगाला मला प्रश्न आहेत त्याला का तुम्ही थोडे जरी डोकं असेल तुम्हाला अक्कल चौथा वर्ग पास असेल तर तुम्ही एक सांगा संविधान काय म्हणतंय। संविधानामध्ये मताचा अधिकार जेव्हा दिला तर मत आमचं आम्हाला भेटलं का नाही भेटलं एवढा अधिकार संविधानानं मतदाराला दिलेला आहे। आज तुम्ही दाखवू शकता का सांगा का माझं मत मला भेटलं का नाही भेटलं। मी ज्याला मत मारायला ठरलं होतं त्यालाच ते मत गेलं का दुसऱ्या गेलं सांगू शकता निवडणूक आयोग। पण सगळे नालायक बिलकुल गड्डी भेटली असं आयुक्ताला सुरू आहे त्यांची सगळी लफडे।